लाल महाल पाडून शनिवार वाडा उभारला गेला. यात कितपत तथ्य आहे? शाहू महाराजांनी मस्तानीचा उल्लेख ती वस्तू असा केला, त्या वस्तूला दूर केल्यामुळे बाजीराव नाराज होणार असेल तर ती वस्तू राहायला परत द्या. खुद्द बाजीराव पेशवे हे महाराजांना कसे बघत होते तर आणखीन त्याबद्दल सांगशील? 4 पिढ्या भारतात जन्मल्या म्हणून मुघल भारतातले होत नाही, हा सेम थॉट शिवाजी महाराजांनी मुघलांविषयी ठेवला, सेम थॉट बाजीरावांनी मुघलांविषयी ठेवला. बाजीरावाचे असे काही किस्से जे फार लोकांना माहिती नाहीये. बाजीरावांच्या पाठी भाला आहे, कमरेला तलवार आहे आणि ढाल लावली. विदाऊट लगाम बाजीरावांचा घोडा उधळला आहे. सुचवायचं असं आहे की बाजीरावाच्या घोड्याला लगाम नाही, तो बेलगाम घोडा आहे. त्याचा मूड होईल तिकडे घोडा जाईल आणि बाजीराव हवं ते करू शकतो. बादशाला वाटलं 5-7 हजार लोक आहेत, ह्याची 10,000 लोक याने घेतली. पिलाजींनी बघितलं की ही सगळी फौज येते, तलवारी घेतल्या आणि हे पळायला लागले. आणि एका टेकडीच्या पलीकडे 10,000 आयते त्यांच्या कचाड्यात सापडले, त्यांना घेरलं गेलं. बादशाला आता कळलं की आता नेमकं कोणतरी आलंय. त्याने कोण आलंय बघण्याकरता 2 माणसं पाठवली. त्यातला एक फकीराचा वेश घेऊन गेला, त्याचे कपडे फाटलेले वगैरे होते. मराठ्यांना वाटलं की हा भिकारी. मराठ्यांनी त्याला बोलवलं, त्याची विचारपूस केली, त्याला बसवलं वगैरे आणि उरलेलं अन्न होतं त्याला देऊन टाकलं. त्याने ते सगळं पोतडीत भरलं. तो बादशासमोर गेला आणि बादशासमोर जाऊन त्याने ती पोतडी उपडी केली आणि बादशाला सांगितलं की तुला जो संशय आला तो खरा आहे, तो बाजीरावच आहे आणि बाजीरावची फौज काय खाते बघायचं का तुला. आणि बादशाने फक्त येतो शैतान है एवढे उद्गार काढले. मंडळी, आपण गप्पा मारतोय कौस्तुभ कस्तुरेंसोबत बाजीराव पेशव्यांवर. निजामाला बाजीरावांनी आयुष्यात 3दा हरवलं. याचा पहिला भाग तुम्ही नक्कीच बघितला असेल. बाजीरावाला अजिंक्य योद्धा म्हटलं जातं. खरंच तो एकही युद्ध हरला नाही. औरंगजेब गेला पण त्याचं कॅरेक्टर ॲज इट इज उचलून कोणाच्या तरी शरीरात घातलंय असा निजाम आहे. बाजीरावाने आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था कशी लावली, कारण ते पेशवे होते शेवटी. कर्नाटकातला एक मठ लुटला गेला आणि त्या मठाच्या आसपासची जमीन लुटली गेली. ही बाजीरावच्या फौजांनी लुटली. तर तिकडचा पाटील हा शाहू महाराजांकडे तक्रार घेऊन आला. शाहू महाराजांनी उलट त्या पाटलाला झापलंय की तुझं कर्तव्य होतं की बाजीराव तिथून जातोय, तू पहिल्यांदा सामोरा येऊन बाजीरावला सांगायला हवंस की हा आपला मठ आहे, ह्याला तुम्ही तोशीस देऊ नका, ह्याला आमच्याकडे ऑलरेडी वर्षासन चालू आहे किंवा हे सगळं चालू आहे, तुम्हाला जे काही लागेल, तुमच्या सैन्याला जे काही लागेल ते आम्ही तुम्हाला आणून देतो. बाजीरावाने ते तुमच्याकडनं विकत घेतलं असतं. तुझं कर्तव्य तू पार पाडलं नाहीस. फौज काय तुमच्या दारात येऊन भीक मागणार नाहीये. जरी छत्रपती असतो तरी मी आता बाजीरावाच्या याच्यात हस्तक्षेप करणार नाही. हे शाहू महाराजांचं पत्र. आता वळूयात पुढच्या भागाकडे. आता खरं तर असा प्रश्न आहे की जो ऑडियन्सला हवाच असतो, कारण त्यांनी चित्रपटामध्ये बाजीरावाला बघितलं असतं किंवा कादंबरीमध्ये वाचलं असतं. तो बाजीराव म्हणजे मस्तानी बरोबरचा बाजीराव. एवढं प्रेममय असं नातं होतं करे की अख्खा चित्रपट बनला किंवा कादंबरी बनली. एवढं का राजकीय डावपेच होता कुठला वेगळा? नाही, राजकीय डावपेच मी नाही म्हणणार असं. राजकीय डावपेच म्हणण्याकरता पुरावे नाही आहेत कोणते. प्रेम होतं 100%. आता गंमत अशी आहे की हा सगळा प्रकार सुरू झाला हा नासा इनामदारांच्या कादंबरीवर. कादंबरी करायला एक विषय लागतो जो तुम्ही तो विषय खुलवू शकता आणि तुमच्या ललित कथेला कोणतरी एक नायक नायिका मिळते, तर ती जर ऐतिहासिक असेल तर तुम्ही ते अजून चांगल्या पद्धतीने लोकांसमोर नेऊ शकता. लोक रिलेट करतात. मग ते टिपिकली कोणतरी अलेक्झांडरची प्रेयसी असतील तर तिच्यावरती कादंबरी निघाली असती, इथपर्यंत हे सगळे प्रकरणं होतात. आपल्याकडे हे कमी नाही आहे. म्हणजे बाजीराव मस्तानी हे एक मोठं उदाहरण त्यातलं. सिनेमा निघाला, नाटक निघालं वगैरे. प्रेम होतं पहिली गोष्ट. ऑफिशियल लग्नाचे पुरावे आपल्याकडे अजूनही नाही आहेत. दुसरी गोष्ट, खांडाविवाह वगैरे ठीक आहे. मी अशा करता म्हणतोय, आपल्याकडे वाड मावजी पारस्तांनी बुंदेलखंडशी झालेले सगळे तह करारमध्ये पब्लिश केलेत. छत्रसाल महाराजांनी महाराज छत्रसालांनी बुंदेलखंडाचा 3रा हिस्सा बाजीरावांना करून दिला आहे. तो जावई म्हणून दिलेला नाही आहे, तो स्वतःचा 3रा मुलगा म्हणून करून दिला आहे. आणि त्या संपूर्ण तहनाम्यांमध्ये कुठेही मस्तानीचा उल्लेख नाही आहे. मस्तानी ही महाराष्ट्रात केव्हा आली, ती 29ला आली का 32ला आली याबद्दल माहीत नाही आहे. मस्तानीबद्दलचं वादंग सुद्धा सुरुवातीच्या काळात कुठे उठलेलं नाही आहे. 37-38 किंवा 38-39-40 सुरुवातीचं वर्ष, शेवटची 3 वर्ष मस्तानीबद्दल पुण्यात वादंग वाढलं. आणि ते का वाढलं तर बाजीरावांनी शनिवार वाड्यात एक वेगळा महाल निर्माण केला तिच्याकरता आणि तिला शनिवार वाड्यात राहायला जागा दिली. समाजाने मस्तानीला ॲक्सेप्ट केलं न केलं हा वेगळा मुद्दा झाला, कारण तो 18वं शतक जवळपास सुरुवात होते. त्यावेळेच्या चालीरीती, त्यावेळेच्या धार्मिक इतर गोष्टी, सोवळं त्यावेळेला जे काही टिपिकल पद्धतीत असायचं ते सगळं, पेशव्यांचं घर. स्वतः पेशव्यांनी कधीच कोणाचाही जातीभेद केला नाही. ह्याचा पुरावा मी सांगतो. ज्यावेळेला बाजीराव गेले त्यावेळेला बाजीरावांना चिमाजीप्पांना आणि नानासाहेबांना बाजीरावांनी शिकवण दिली
ती शिकवण सेम नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळेला त्यांच्या मुलांना दिली आणि त्यांनी ते नमूद केलं आहे. डॉक्टर उदय कुलकर्णींनी बखर ऑफ पानिपत जे पब्लिश केलं आहे त्याच्यात तो अख्खा मोडी कागद छापलेला आहे. त्याच्यात चिमाजीप्पांना आणि नानासाहेबांना जी शिकवण बाजीरावांकडनं मिळाली ती सगळी शिकवण नानासाहेबांनी नमूद केली. त्याच्यात प्रत्येक धर्मात म्हणजे त्याच्यात हिंदू, मुसलमान, त्यात जातींची नावं आहेत, त्यात मराठे, ब्राह्मण, प्रभू सगळ्यांची नावं आहेत. त्यात ब्राह्मणांमध्ये सुद्धा तो देशस्थ असू दे, तो कोकणस्थ असू दे, कोणी असू दे, कारण त्यावेळेला हे वाद खूप मोठे होते. तुम्ही कोणाचंही वाईट चिंतू नका, तुम्ही कोणालाही पाण्यात बघू नका, तुम्ही कोणालाही उच्च नीच बघू नका. सगळे आपले आहेत. या सगळ्यांनी या दौलतीकरता रक्त सांडलं आहे. तर कोणत्याही जातीचं असू दे, कोणत्याही धर्माचं असू दे, या सगळ्या लोकांनी दौलतीकरता रक्त सांडल्यामुळे ही दौलत सगळ्यांची आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला या दौलत वाढवायची असेल तर या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं भाग आहे. हे एक पत्र नाही, हे एक पत्र असं दुसरं पत्र नाना पुरंदरे म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे मानसपुत्र जे होते अंबाजी पंतांचाच वंश पुढचा, त्यांनी पुढे माधवरावांना ही सेम शिकवण दिली की श्रीमंत म्हणजे कैलासवासी श्रीमंत म्हणजे बाजीराव, चिमाजीअप्पा आणि नंतर नानासाहेब या तिघांनी कशी कामं केली. मग त्यांनी काय कामं केली ती सगळी कामं की खावंदांचे घरी लहान मोठे बरे वाईट कोणी नसावे, सर्व आपले, तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे, त्याला कोणतीही विशेष वेगळी वागणूक तुमच्या म्हणजे पेशव्यांच्या घरातनं दिली जात नव्हती, ती ह्याच्याही पुढे दिली जाणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या. सो बाजीरावांनी कोणत्याही धर्मात किंवा कोणत्याही ह्याच्यात केलं नाही. पण हे कसं होतं, हा माइंडसेट पेशव्यांचा येतो. पेशव्यांनी कोणातही दुजाभाव केला नाही किंवा त्यांच्यात कोणातही कंपॅरिझन केलं नाही. पण जी बाकीची माणसं असतात ती प्रत्येक माणूस त्या लेवलचा नसतो. कोणतरी कोत्या मनोवृत्तीचा असतो, कोण टिपिकल जी कर्मठ लोक असायची त्यांनी काहीतरी वादंग त्याच्यात निर्माण केलं. मग ते मस्तानीच्या धर्मावरणावर झालं आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. मस्तानीची आई ही पर्शियन होती, ती मध्य प्रांतातनं आलेली, ती इराणी होती बेसिकली. त्यामुळे मग ते तिचं खाणं असेल, तिचं राहणीमान असेल ह्याच्यावरनं समाजाने तिला त्यावेळेला ॲक्सेप्ट केलं नाही आणि शनिवार वाड्यात आणल्यानंतर ते जे काही वादंग वाजलं टिपिकली जे होतं आपल्याकडे, पेशव्यांच्या घरातनं मस्तानीला विरोध झाला का, तर अगदी स्पष्ट सांगायचं तर सुरुवातीला काही काळ झाला. नंतरच्या काळात लोकांचा जो प्रभाव वाढत गेला किंवा लोकांचं जे काही वजन वाढत गेलं त्यातनं राजकारण नासायला लागले. नानासाहेब पेशव्यांचं एक पत्र आहे की मस्तानीमुळे नासिरजंगचा मनसुबा बुडाला, एवढंच वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की बाजीराव मस्तानीच्या इतके जवळ गेले की ती नासिरजंगची मोहीम, तो नासिरजंग गोदावरी क्रॉस करून ऑलरेडी पुण्याच्या बाजूला येतोय. त्याचा मनसुबा किंवा त्याच्याकडनं जे काही जास्तीत जास्त प्रांत घेता आले असते ते या मस्तानीच्या प्रेमापायी बाजीरावांना पुण्याला यावं लागलं आणि त्याच्यामुळे ती मोहीम आपल्याला तेवढी पूर्णत्वास नेता आली नाही. सो अशा काही गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला पॉलिटिकल लेवलवरती किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती तुम्हाला थोडं जरा स्टेप बॅक करावं लागलं असेल समजा, तर त्यामुळे नानासाहेब, चिमाजीअप्पा आणि राधाबाई या तिघांनी विचार केला की बाजीरावांचं लक्ष जर राजकारणानं उडत असेल तर मस्तानीपासून बाजीरावांना थोडंसं बाजूला गेलं पाहिजे. त्यात कुठेही धर्माचा इश्यू नाही आहे, त्यात कुठेही जातीचा इश्यू नाही आहे. हा पेशव्यांच्या दृष्टीने म्हणतोय मी, समाजाच्या दृष्टीने धर्माचा इश्यू असू शकतो, पेशव्यांच्या घराण्यात असं कुठेही नाही आहे. इव्हन शाहू महाराजांचं एक आपल्याकडे पत्र आहे की शाहू महाराजांनी मस्तानीचा उल्लेख ती वस्तू असा केला आहे, त्यात त्यांनी प्रत्यक्ष मस्तानी असं नावही नाही घेतलं आहे. ती वस्तू बाजीरावाला खट्टा करू नका, तुम्ही बाजीरावाला तुम्ही नाराज करू नका. जर त्या वस्तूला दूर केल्यामुळे बाजीराव नाराज होणार असेल तर ती वस्तू रायाला परत देणे, असं शाहू महाराजांचं पत्र उपलब्ध आहे. हे माझ्या मनाचं मी सांगत नाही. पण या सगळ्या गोष्टीमुळे तो एक जो लोकांचा प्रभाव असतो किंवा जे प्रेशर असतं तुमच्यावरती की मला या माणसांबरोबर जगायचं आहे, मला ज्यावेळेला मी माझ्या वाड्यातनं बाहेर पडतो की 4 लोक माझ्याकडे जे काही बघून बोलणार आहेत आणि उद्या कॅरेक्टर तुमचं जे असतं त्याचं ज्यावेळेला तुम्ही ऑलरेडी ते बिल्ड केलेलं असतं 20 वर्ष 30 वर्ष तुमच्या लहानपणापासून आणि अचानक एक गोष्ट अशी होते की ज्याच्यावरनं लोक तुम्हाला पाण्यात बघायला लागतात किंवा तुमच्या मागे तुमची राजकारण अशी केली जातात की तुम्हाला पेशवाईवरनं काढून टाकावं, त्यावेळेला थोडं घरच्यांना हे होतं की बाबा असं जर झालं आणि याचा फायदा घेऊन निजाम असेल किंवा हे सुमंत, डबीर, प्रतिनिधी या लोकांनी शाहू महाराजांचं अजून काही केलं आणि बाजीरावाला या कारणावरनं पेशवाईवरनं दूर केलं, तर जे काही स्वप्न बघितलेत आपण, जे काही थोरल्या महाराजांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं आपण जे बाजीराव म्हणतोय ते होऊ शकणार नाही आणि म्हणून त्याकरता मस्तानीला बाजूला केलं पाहिजे. ही पेशवे घराण्यातल्या लोकांची मेंटॅलिटी. पण मग सेम काशीबाईंची हीच होती, काशीबाई आणि मस्तानीचं नातं मग कसं? नाही, उलट आहे. एक पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की म्हणजे लेखकाचं नाव पत्रामध्ये नाही आहे, पण पत्रातली वाक्य अशी आहेत की ताई म्हणजे काशीबाई आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही, दिवसेंदिवस अधिकोत्तरच आहे, असं तो पत्र आहे. न्यूनता कुठेही नाही, म्हणजे त्या एकमेकांशी बोलत नाही आहेत किंवा ते काय मत्सर आहे वगैरे असं नाही, उलट दिवसेंदिवस त्यांच्यातला जिव्हाळा वाढत चालला आहे. कारण तुम्ही जर आज शनिवारवाड्यात गेलात तर तुम्ही ज्यावेळेला समोर जाता त्या 2 छोट्या तोफा लावलेल्या आहेत, तोफांच्या मधनं तुम्ही वर जातात, मुख्य चौथऱ्यावरती जाता,
तुम्ही तिथून डावीकडे जे मोठं मैदान आहे मोकळं, मस्तानी दरवाजाच्या पलीकडची बाजू, तिथे प्रत्यक्ष मस्तानीचा महाल होता आणि त्याच्यात थोडंसं पुढे म्हणजे आत्ताचा जो मुख्य चौथरा आहे त्याच्या डावीकडे एक चौथरा थोडा खाली उतरला आहे, तिथे बाजीरावांचा महाल होता. बाजीरावांचा म्हणजे तिथेच काशीबाईंचाही महाल आहे. आता काशीबाई तिथेच राहतात, शेजारी मस्तानीचा महाल आहे, त्यामुळे रोज संबंध येतोय. त्यात कुठेही भांडण नाही आहे, कुठेही वाद नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. इनफॅक्ट विषय निघाला म्हणून सांगतो एका मिनिटात, जे चित्र दाखवलं जातं सिनेमामध्ये, बाजीराव मस्तानी मी उदाहरण घेतो, मस्तानीला हातात त्या बेड्या घातल्यात आणि त्या कुठच्या तरी किल्ल्यावरती ठेवलंय वगैरे, असल्या गोष्टी अजिबात झालेल्या नाही आहेत. मस्तानीवरती नजरकैद होती, मस्तानीला कैद नव्हती. नजरकैद वेगळी असते, म्हणजे मी माझ्या वाड्यात राहते आणि माझ्यावरती कोणतरी पहारा ठेवला फक्त, एवढंच, ह्याच्या पलीकडे काही नाही, साखर दंडावरी नाही. मस्तानीचं एक पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, जे नानासाहेब पेशव्यांना पेशवे नव्हते नानासाहेब, पण नानासाहेबांना लिहिलेलं आहे की जर साहेबांना म्हणजे नानासाहेबांना चिंता वाटत असेल की मी इथनं पळून जाईन, तर वाड्यात बाकीच्या माझ्या दासदासी 10 बायका जिथे निजतात त्यांच्यासोबत मी जाऊन निजत जाईन, मी माझ्या वेगळ्या महालात निजणार नाही. इथपर्यंत मस्तानी स्वतः लिहून पाठवते. त्यामुळे ते काढण्या बेड्या किंवा ते लटकावून ठेवल्यावर असले प्रकार कधी आयुष्यात नाही झाले. भरपूर आपण गप्पा मारल्यात. बाजीरावाचे असे काही किस्से जे फार लोकांना माहिती नाही आहेत. ओके, सो बाजीरावाचे असे अनेक किस्से आहेत, गमती जमती आहेत, पण एक विशेष किस्सा की पुन्हा म्हणजे सिनेमा सगळ्यांनी बघितलेला असतो आणि सिनेमातलं कॅरेक्टर लोकांच्या मनात असतं, सेम कॅरेक्टर पण ऐतिहासिक कागदपत्रात आणि स्वतः बाजीरावाच्या कागदातनं बाजीरावांनी सगळी स्टोरी स्वतः सांगितली आहे. कुठची बखर नाही, कुठची सांगोपांग गोष्ट नाही. स्वतः पेशव्याने त्याच्या धाकट्या भावाला लिहिलेलं संपूर्ण मोठं पत्र, ते मोडी पत्र साधारणतः 12-13 बंधांचं आहे, 5 का 6 त्याची छापील पानं आहेत, इतकं मोठं पत्र आहे. ब्रह्मेंद्र स्वामीच्या चरित्रात ते पूर्ण पत्र छापलं आहे. गंमत अशी होती की अनप्लॅन्ड मोहिमा कशा असतात आणि या सगळ्या गोष्टीची गंमत आहे. अटेर नावाचं एक ठिकाण हे चंबळ नदीच्या किनाऱ्यावरती, चंबळच्या दक्षिण तीरावरती अटेर आहे. आत्ताची चंबळ नदी, म्हणजे पूर्वी तिला चमेली म्हणायचं. चंबळच्या उत्तरेकडचा प्रांत आम्हाला आता हळूहळू कॅप्चर करायचा आणि नुसती चंबळच्या उत्तरेकडचा नाही तर आमची घोडी आता यमुना पार करतील. आणि बाजीरावांनी त्यांचा एक सरदार, त्याचं नाव मल्हारराव होळकर, त्यांना सांगितलं की तुमची फौज घ्या आणि तुम्ही अंतर्वेदीत उतरा. अंतर्वेद म्हणजे गंगा आणि यमुना या 2 नद्यांच्या मधला भाग, त्याला टिपिकली दोआब म्हणतात. दोआब म्हणजे म्हणजे 2, आब म्हणजे पाणी, 2 नद्यांच्या मधला प्रदेश इज दोआब. तर मल्हारराव होळकरांनी त्यांचा आणखीन एक माणूस, त्याचं नाव होतं विठोजी बुळे, तो मल्हाररावांचा सरदार आहे, तो मल्हाररावांना रिपोर्ट करतो. तो त्यांची फौज, मल्हाररावांची स्वतःची फौज, अशी फौज थोडीफार होती, 5-6 हजार जेमतेम असेल. हे यमुना क्रॉस करून गेले. आयुष्यात पहिल्यांदा मराठ्यांची घोडी यमुना, जे आपण टिपिकली म्हणतो की यमुनेचं पाणी मराठ्याची घोडी पाहिली, आयुष्यात पहिल्यांदा हे 1736च्या शेवट 1737च्या शेवट झाले. यमुना क्रॉस करून गेल्यानंतर तुमचं पाऊल पडतं ते अयोध्येच्या सगळ्या एरियामध्ये, म्हणजे अयोध्येचा सुभा त्यावेळेचा, प्रत्यक्ष अयोध्या शहर नाही. इथे सादत खान नावाचा एक तिथला सुभेदार होता, जो मूळ पठाण आहे, पण तो बादशहाचा सरदार म्हणून ते सगळं, सुभेदार म्हणून ते सगळं बघतोय. सादत खानला बातमी कळली की बाजीरावाने अटेरची गढी जिंकली आहे. बाजीरावाची 2 माणसं चंबळ क्रॉस करून मधल्या पट्ट्यात आली, त्यांनी यमुना क्रॉस केली आणि ते आता जलेसरच्या आसपास, म्हणजे आताचं जलेसर, पूर्वी कोळजळेश्वर असं त्या ठिकाणाचं नाव आहे, तो कोळजळेश्वरच्या आसपास कुठेतरी आहेत. सादत खानाने त्याची माणसं घेतली, तो विठोजी आणि मल्हाररावांवरती चालून आला, त्याने त्या दोघांचा पराभव केला. पराभव म्हणजे चकमक झाली आणि मल्हारराव आणि विठोजी इथून माघारी आले, पळून आले. त्यांनी यमुना क्रॉस केली मल्हारराव आणि विठोजींनी, ते परत मुख्य फौजेला येऊन जॉईन झाले. आता बाजीराव स्वतः यमुनेच्या दक्षिण तीरावरती थांबला. मल्हारराव आणि विठोजी येऊन सामील झाले. बाजीरावाची यावेळेला फौज एक 25-30 हजारच्या आसपास आहे, किंवा थोडी अजून जास्त असेल, एक्झॅक्ट आपल्याला फौज माहीत नाही किती आहे. गंमत अशी झाली की या सगळ्या लढाईचं वर्णन या सादत खानाने दिल्लीला येऊन कळवलं आणि त्याने बढाई इतकी मारली की मी प्रत्यक्ष बाजीरावाला हरवलं आहे. बाजीरावाची काही हजाराची फौज मी मारून टाकली आहे, त्यात मल्हारराव होळकर मारला गेला आहे, विठोजी बुळे मारला गेला आहे आणि बाजीराव या सगळ्याची दहशत घेऊन, त्याचं सगळं चंबुकबाळा आवरून, त्याची फौज घेऊन तो चंबळच्या दक्षिणेकडे केव्हाच निघून गेला. तो आता पुन्हा आयुष्यात चंबळ तर सोडून द्या, म्हणजे चमेली तर सोडून द्या, तो आयुष्यात रेवा पार करून येणार नाही, अजून नर्मदा क्रॉस करून उत्तरेकडे येणार नाही, ह्याची पुरेपूर काळजी मी घेतलेली आहे, असं पत्र या सादत खानाने बादशाला लिहून कळवलं. बादशाह खुश झाला की निजामाला जे जमलं नाही, जे कमरुद्दीनला जमलं नाही, ते खांडवराला जमलं नाही, सवाई जयसिंगला जमलं नाही, ते सादत खानाने करून दाखवलं.
बादशहाने सादत खानाला हत्ती पाठवला. तो सालंकृत हत्ती होता. हत्तीला सगळे दागिने वगैरे मढवून पाठवलं होतं. सादत खानाला वेगळे दागिने पाठवले, ते वेगळे दागिने म्हणजे ते तांजाम असतो सगळा, तो बादली असते, म्हणजे बादली म्हणजे वस्त्र असतं एक ते, किनखापी, ते सगळं किमॉश वगैरे असतात, इतर काही गोष्टी असतात, खिलत असते. या सगळ्या गोष्टी पाठवल्यानंतर सादत खानाने तिकडे तो जल्लोष सुरू केला, आनंदोत्सव सुरू केला, की बादशाहकडनं मला सगळं आलं. ते फरमानबाडी टिपिकल प्रकार असायचा तो. बाजीरावांना हे कळलं, हे होते ऑब्व्हियसली, आणि बाजीरावांना हे कळलं की सादत खानने असले उद्योग केलेत. बाजीरावांनी ताबडतोब त्याच रात्री चिमाजी अप्पांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात सगळ्या गोष्टी कळवल्यात की माझा तर पुढचा प्लॅन काय. मी अटेरपर्यंत आलो होतो, अटेर जिंकून मी परत दक्षिणेकडे येणार होतो. माझा प्लॅन मी बदलतोय, मी असं करत नाही आहे. त्याचं कारण सादत खानाने ही बढाई लिहून तिकडे पाठवली. त्याने बादशहाला खोटं नाटं सांगितलं. त्याने बादशाला इथपर्यंत जाऊन सांगितलं की बाजीरावाने मी पुन्हा आयुष्यात नर्मदा क्रॉस करू देणार नाही. मी मूर्ख आहे का की मी इथे नर्मदाच्या किनाऱ्यावरती ऑलरेडी येऊन बसतो, तुला दिसते पलीकडनं माझी 30-40 हजाराची फौज, आणि तू बादशाला लिहून काय कळवतो. आणि बरं त्याच्याकडनं ते सगळे संगे आणि घेऊन तो तिकडे त्या आनंदोत्सव नाचगाणं चालू आहे. बाजीराव म्हणाले ठीक आहे. पत्रातलं वाक्य आहे की बादशाह सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे. बादशाला जे खरं वाटतंय ना ते खोटं करून दाखवायचं आहे, आणि ते मला करून दाखवायचं आहे. मग 2 उपाय आहेत. एक करावं तर मी दिल्लीत घुसणार आणि दिल्लीचं पूर जाळणार, म्हणजे अख्खं दिल्ली मी जाळून मोकळं करणार. पण त्याने काय होतं तर त्याने अमर्यादा होते आणि राजकारणाचा दोर तुटतो. माणूस किती पुढचा विचार करतोय की मला दिल्ली आत्ता जाळून उपयोग नाही, मी ती अशी जाऊन जाळू शकतो, पण मला ती जाळायची नाही, कारण मला उद्या माळव्याच्या ऑफिशियल संध आणि सगळ्या गोष्टी अजून बादशाकडनं बाकी आहे. त्या नाही मिळालं तर मी काही करू शकत नाही. बादशाह बदलणं वगैरे या खूप पुढच्या गोष्टी होतात, पण ते करून घ्यायचं आहे म्हणून मी दिल्ली जाणार नाही. तर फक्त पुरात म्हणजे दिल्लीत घुसावं आणि बादशाहस जाणीव करून द्यावी की मराठे अजूनही आहेत. एकच गोष्ट, मला फक्त तुझ्या दरवाजावरती यायचं आहे, टकटक करायचं आहे आणि ती भीती घालायची की मी तुझ्या दरवाजावरती नुसतं येऊन नॉक करतोय, मूड झाला तो दरवाजा तोडून मी आत घुसणार आणि तुझी वाट लावेन. या लेवलपर्यंत बाजीरावांनी हे सगळं राजकारण हे चिमाजी अप्पांना लिहून कळवलं आहे. सेम बाजीरावाचं स्वतःचं वाक्य की दिवसाला 20 कोसांची दौड मारून, 20 कोस खूप होतात. 1 कोस कोष्टक सांगतो, 1 कोस म्हणजे 2 मैल. किलोमीटर्समध्ये म्हणायचं तर 3.2 किलोमीटर म्हणजे 1 कोस. घोड्यावरनं 70 किलोमीटर जाणं म्हणजे सोपं नाही आहे. तिथे ती ताकद लागते. तुमचे स्पायनल कॉर्ड जे असते ती खिळखिळून हे होणं संभव असतो. इथपर्यंत सगळ्या गोष्टी होतात. एवढ्या लांबच्या मजला मारून बाजीरावांचे शब्द की मी बदनसिंग आणि चुडामण हे 2 जण भाऊ होते, जाट राजे होते आग्र्याच्या खाली. त्यांच्या मुलखातनं मी दिल्लीकडे घुसलो. दिल्लीत गेलो. दिल्लीच्या अलीकडे आज जो कालकाजी वगैरे एरिया आहे तिथे पूर्वी कालिका देवीचं मंदिर होतं. रामनवमीचा एप्रिलचा सगळा महिना आहे. रामनवमीची यात्रा चालू होती. त्या कालिका देवीच्या यात्रेत दिल्लीच्या शहरातून आलेली हिंदू लोक बाजीरावाच्या फौजा आतमध्ये घुसल्या आणि कोणाला पकड, कोणाला भाला टोच, कोणाला कट्यार टोच वगैरे असले काहीतरी उद्योग केले असते. ती दिल्लीतली जी लोक बाहेर आली होती ती आरडाओरडा करत शहरात घुसली. कोणतरी शत्रू आला. बादशाह विचारात पडला की सादत खानने कळवलं होतं की बाजीरावला तिकडे पाठवलं, तर हा कोणतरी एक सामान्य जाट जमीनदार असेल आणि तो त्याने टिपिकल नेहमीची कामं केली असतील. बादशाह शांत राहिला, बादशाहने काही नाही केलं. तुम्ही डोळ्यासमोर एक आणण्याकरता सांगतो, मेहरोली वगैरे सगळा भाग आहे, तिथून तुम्ही पुढे येता. आताचा इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते पूर्व पश्चिम आहे, म्हणजे त्याची जी धावपट्टी आहे ती पूर्व पश्चिम आहे. त्याच्या पूर्व किनाऱ्यावरती आत्ताच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पूर्वी हा तालकटोरा आणि मालचावरे हा सगळा जे अजूनही दिल्लीमध्ये आहेत, पण ते आता भाग थोडे शिफ्ट झाले. त्या भागात बाजीराव आले. तिथून लाल किल्ला समोर आहे. हार्डली म्हणजे आत्ताच्या काळात तो खूप तुम्हाला लांब आहे, पण तो पूर्वी मैदानावरनं तुम्हाला दिसतो, पुराणे दिल्ली आणि तो सगळा तालकटोरा आणि भाग. बाजीरावांच्या फौजा तिकडे थांबल्यात. काही मोजक्या फौजा पुराणे दिल्लीमध्ये घुसल्यात. तिथे त्यांनी ती कोणाला काय आग लाव, ते पेंड्या जाळ वगैरे हे सगळे उद्योग केलेत. तिथून ते परत आले. बादशाहला आता कळलं की आता नेमकं कोणतरी आलंय. तर त्याने कोण आलंय बघण्याकरता 2 माणसं पाठवली. फकीराचा वेश घेऊन गेला. त्याचे कपडे फाटलेले वगैरे होते. मराठ्यांना वाटलं की हा भिकारी आहे. मराठ्यांनी त्याला बोलवलं, त्याची विचारपूस केली, त्याला बसवलं वगैरे आणि उरलेलं अन्न होतं त्याला देऊन टाकलं की बाबा खा आणि तू निघून जा. त्याने ते सगळं पोतडीत भरलं. तो बादशाहसमोर गेला आणि बादशाहसमोर जाऊन त्याने ती पोतडी उपडी केली आणि बादशाहला सांगितलं की तुला जो संशय आला तो खरा आहे, तो बाजीरावच आहे आणि बाजीरावची फौज काय खाते बघायचं का तुला? अर्धवट जळलेले भाकरीचे तुकडे, हरभरे थोडेफार आणि ओले दगड होते मोठे साधारणतः गोट्यांसारखे. त्या दगडांना ते ओलसर दगड होते, म्हणजे नदीच्या पात्रातले असतात ना असे घासलेले तसे दगड, ते ओलसर, आणि त्याला हात लावून बघितल्यानंतर कळलं तो मिरचीचा ठेचा, म्हणजे मिरच्या दगडांवरती घासल्या होत्या.
या सगळ्या गोष्टी त्याच्यावरनं हे अरविंदने लिहून ठेवलं. या सगळ्या गोष्टी बाजीराव खात आहेत आणि इतकी जहाल माणसं आहेत, ह्याच्यासमोर तुझी माणसं काही करू शकणार नाही. हे त्या हिरानी बादशाहला कळवलं. बादशाहने अजून एक माणूस पाठवला, की ते बकरीतले वाक्य आहेत, की बाजीराव धूम करीतो, म्हणजे तो वेगाने जातो. तर त्याची तसबीर काढून आण. त्यावेळेला फोटोग्राफ्स वगैरे काही नाही आहेत. तर तो चितारी आला. त्याने ती बाजीरावची तसबीर काढली. तो असाच काहीतरी वेश घेऊन वगैरे आला असेल. बाजीराव जाताना त्याने बघितलं. त्यांनी चित्र काय काढलं, तर तो बाजीराव घोड्यावरनं जात आहेत. घोड्याचा लगाम जो आहे तो बाजीरावांच्या हातात नाही. तो घोड्याच्या मानेवरती रोळतोय. तो मोकळा सोडलाय. बाजीरावचा घोडा उधळलाय आणि थोडंसं वाकून शेतातली कणसं बाजीराव तोडतायत आणि ती मळून खातायत. हे वर्णन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे चित्रात काहीतरी थोडंफार दाखवलं असेल. बाजीरावांच्या पाठी भाला आहे, कमरेला तलवार आहे आणि ढाल लावली आणि विदाऊट लगाम बाजीरावांचा घोडा उधळलाय. सुचवायचं असं आहे, की बाजीरावाच्या घोड्याला लगाम नाही आहे. तो बेलगाम घोडा आहे. त्याचा मूड होईल तिकडे घोडा जाईल आणि बाजीराव हवं ते करू शकतो. त्याच्यावरती बादशहाचं म्हणणं, बादशहाची बोटं तोंडात गेली आहेत आणि बादशहाने फक्त "ये तो शैतान है" एवढे उद्गार काढलेत. हे डॉक्युमेंटेड आहे. हे मनाचं माझ्या काही नाही. इथून आत्ताचा इंदिरा गांधीचा पश्चिम भाग, तो अलीवर्दीचा नाला वगैरे सगळा तो एरिया होता. म्हणजे तुम्ही पंजाब बॉर्डरकडे ज्यावेळेला जाता, हरियाणा बॉर्डरकडे जाता त्यावेळेला. तिथून मग बाजीराव जयपूरच्या रुखाने आले. कोटपुतळी आणि तिथून ते जयपूरला आले. तिथून भोपाळ मार्गे दक्षिणेकडे यायला लागले. या संपूर्ण ह्याच्यात बाजीरावांचं बादशाही फौजांशी एकदा युद्ध झाले. म्हणजे तालकटोऱ्यावरनं ज्यावेळेला अलीवर्दीच्या नाल्याकडे बाजीराव जात होते, म्हणजे आताच्या एअरपोर्टवरनंच जात असं धरून झालं. बादशहाने 2 माणसं, त्यात त्याचा कोका होता. त्याचं नाव मला आठवत नाही, पण एक मीर हसन खान नावाचा एक माणूस आहे. तो सरदार आहे बादशहाचा. या लोकांनी बाजीरावांवरती हल्ला करायचा म्हणून काही फौज घेतली आणि ते पुढे आले आणि हे जे हेर होते ह्यांनी सांगितलं, की काय मागे 5-7 हजार लोकं आम्हाला दिसली तिकडे. ती 5-7 हजार लोकं म्हणजे मराठ्यांचा चंडोल होता. चंडोल म्हणजे सैन्याची पिछाडी, मागची बाजू, जे आवरावर करायला असतात. ॲक्च्युअल फौज पुढे गेली होती. बादशाहला वाटलं 5-7 हजार लोकं आहेत. ह्याची 10,000 लोकं ह्याने घेतली. मीर हसन खान आणि मीर आतिश होता तो. ती सगळी लोकं 10,000ची फौज घेऊन बाहेर पडली लाल किल्ल्याची आणि यांच्या मागे धावायला लागली. आता हे 5,000 जे मागे होते त्यांचा म्होरक्या म्हणजे हे पिलाजी जाधवराव. पिलाजींनी बघितलं, की ही सगळी फौज येते. 5,000 मराठी ताबडतोब उठले. ते सगळं टाकून दिलं. तलवारी घेतल्या आणि हे पळायला लागलं. तिथून पूर्ण तो भाग क्रॉस करून अलीवर्दीच्या नाल्यापर्यंत येईपर्यंत साधारणतः तुम्ही जर ते जॉग्राफिकली बघितलं, म्हणजे आता ते एअरपोर्टमध्ये खूप प्लेन झालं आहे. पूर्वीच्या काळात तिकडे टेकड्या होत्या आणि एका टेकडीच्या पलीकडे हे 5,000 लोकं गेले आणि मागणं ही 10,000ची फौज येते. ती टेकडी क्रॉस ज्यावेळेला केली 10,000 फौजेने, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की हे 5,000 नाही आहेत, हे 25-30,000 आहेत. टेकडीच्या पलीकडच्या भागात, झाडींच्या पलीकडे ही 25-30,000ची पूर्ण फौज तयारीत उभी आहे. 10,000 आयते त्यांच्या कचाड्यात सापडले. त्यांना घेरलं गेलं. विल्यम आयर्विनने त्याच्या लॅटर मुगल्समध्ये सेकंड व्हॉल्यूम, फर्स्ट व्हॉल्यूममध्ये हे सगळं वर्णन केलं आहे. इतकं भन्नाट वर्णन आहे, की त्या 10,000 फौजेतला माणसं मारली गेली ते सोडून द्या तुम्ही, पण त्यातला एकही माणूस दिल्लीमध्ये स्वतःच्या 2 पायांवरती चालत येऊ शकला नाही. आयर्विनने वर्णन हे केलं. पूर्वीच्या काळी कसं मे बी जुने फोटो आपण बघितले असतील पुण्यातले वगैरे, शनिवारवाड्याच्या बाहेरचे फोटो आपण बघतो ते. दुकानं कशी असायची, की मोठी भिंत असते. त्या भिंतीला काय हुक वगैरे असतात. त्याला ते कापड लावलं जातं आणि पुढे 2 बांबूवरती ते कापड तोललेलं असतं आणि त्याच्यामध्ये खाली त्या वेताच्या खाटा वगैरे असायच्या. त्याच्यावरती सामान ठेवायचं आणि तो माल विकायचा. ही पूर्वी दुकानांची सिस्टीम. दुकानदारांनी काय करावं, ती लोकं रांगत येत आहेत, कोण लंगडत येतंय असं बघून दुकानदारांनी त्या खाटांवरचा स्वतःचा माल रस्त्यावरती फेकून दिला आणि स्ट्रेचर म्हणून त्या खाटांचा उपयोग केला आणि त्या मुघल फौजेला दिल्लीमध्ये आणलं. या लेव्हलला बाजीरावाच्या फौजांनी दिल्लीत घुसून मुघल फौजेची वाट लावून बाजीराव तिथून परतात. आणि नंतर बातम्या मिळाल्या, की हा जो खांडवरान वगैरे होता, खांडवरान त्यावेळेला वजीर होता, कमरुद्दीन खान वजीर होता आणि खांडवरान मोठा सरदार आहे त्यावेळेला. ही सगळी लोकं दिल्लीचं रक्षण करण्याकरता येतात. हळूहळू येतात. ते वेगाने वगैरे येत नाहीत. त्यामुळे बाजीराव आरामात त्या अलीवर्दीच्या नाल्यावरनं जयपूरकडे आले. जयपूरवरनं ते भोपाळ, ग्वाल्हेरला आले. ग्वाल्हेरवरनं मग टिपिकली दक्षिणेकडे आले. इथेही अजून एक गंमत झाली. म्हणजे त्या पूर्ण ह्याच्यात मी जात नाही, पण राजकारणं कशी असतात. या वेळेला दिल्लीत हल्ला झाला आहे हे सादत खानाने किंवा कोणतरी निजामाला कळवलं. निजाम त्यावेळेला महाराष्ट्रात कुठेतरी आहे. निजाम फौज घेऊन दिल्लीच्या रक्षणाकरता जायला लागला. बाजीराव उत्तरेकडनं येत आहेत आणि भोपाळच्या थोडंसं दक्षिणेला निजाम आणि बाजीराव एकमेकांच्या समोर आले. ओके. टेक्निकली निजामाचं कर्तव्य काय आहे, की ज्या बाजीरावाने दिल्लीत जाऊन जाळली त्या बाजीरावाला मारणं किंवा पकडणं. बाजीराव समोर आल्यावरती तो घाबरला. त्याची वाट लागली. त्याने बाजीरावांना काय कळवावं, की
माझ्या मोठ्या मुलाला गाझीउद्दीनला दिल्लीची वजिरी मिळवावी अशी माझी आधीपासून तयारी चालली होती आणि त्याच्याकरता बादशाचं मला पत्र आलं म्हणून मी त्याला वजीर मिळवून देण्याकरता उत्तरेकडे जातो. आणि बाजीरावांनी सुद्धा काही घडलं नाही आहे अशा पद्धतीने पिलाजी यादवरावांना पाठवलं. निजामाला वस्त्र दिली, निजामाकडनं वेगळी वस्त्र घेतली आणि हसत त्याची गळाभेट घेऊन निरोप दिला. आणि निजाम एवढं सगळं करून दिल्लीत गेला. दिल्लीत त्याने बाजीरावांना बादशाला सांगितलं की असं असं आहे, पुढच्या वेळेला बाजीराव मला भेटेल त्यावेळेला बाजीरावांनी पक्का मातीत मिसळट वगैरे. सो तो जो दरारा असतो की तुम्ही बसून सांगता की मी त्याला मारीन, मी त्याला हे करीन, पण तो माणूस समोर आल्यानंतर तुमची हिंमत नाही होत. आणि बाजीरावांना हे सगळं माहिती आहे. अक्षरशः म्हणजे ती जी पत्र बाजीरावांनी दिलेली आहेत ती पत्र सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत की तुम्हाला राजकारण कसं मी केलंय हे माझ्या भावाला मी सांगतोय, त्याच्यात या सगळ्या घटना घडतायत, मी स्वतः हसतोय. मी बाजीराव स्वतः हसतायत ते सगळं करताना. ते गमती सांगतायत की निजाम आज माझ्या समोर आला, मला माहिती आहे की तो कशा करता उत्तरेकडे चाललाय, तरीही तो माझ्याशी लढू शकत नाही, इतका तो आता घाबरलाय. या लेवलची राजकारण करून बाजीराव दक्षिण आले. पण मराठ्यांची अनप्लॅन्ड मोहीम, म्हणजे या मोहिमेचा सारांश सांगतो. बाजीरावची अनप्लॅन्ड मोहीम फक्त इगोवरती आलं की मी यमुनेच्या काठावरती बसलोय, हा परस्पर कळवतो कसा की मी दक्षिणेकडे गेलो, मी काय मूर्ख वाटलं का तुम्हाला? आणि त्याच्यात सुद्धा मला बादशाला जाऊन सांगायचं आहे दक्षिणेकडे वगैरे गेलो नाही आहे, मी अजून इथेच आहे आणि मूड झालं तर मी दिल्लीच्या लाल किल्ल्यात घुसेन, हा मेसेज द्यायचा. म्हणून बाजीराव दिल्लीत गेले. दिल्लीचं सगळं प्रकरण काढून ते दक्षिणेकडे आले. दक्षिणेकडे येताना निजाम दिसतोय की समोर शत्रू तर मला मारायला वरती चाललाय, पण तो मला मारत नाही आहे, ठीक आहे जा तू वरती म्हणून. आणि बाजीराव त्याला क्रॉस करून दक्षिणेकडे पुण्यात परतात सुखरूप, कुठेही कोणालाही जा नाही, काही नाही. ही मोहीम, पूर्ण मोहीम जर तुम्ही बघितलीत ना तर इतकी मजेशीर आहे की त्याचं आउटकम पुढच्या काळात लोकांना असं दिसलं की माळव्याची जी सुभेदारी, नायब सुभेदारी जी होती, जी बादशाह सुरुवातीच्या काळात देत नव्हता की बाबा आम्ही मराठे कोण आमच्या लागून गेले, की आमची लोकं आहेत, सवाई जयसिंग आहे, पूर्वीच्या काळात जे होते, किंवा अगदी आत्ता मोहम्मद खान बंगश आहे किंवा इतर लोक आहेत, या लोकांना आम्ही ती देऊ, पण आम्ही मराठ्यांना ती का द्यावी? बाजीराव दिल्लीत गेले. 37चं हे सगळं प्रकरण आहे. इमिजिएटली 38 साली भोपाळचं युद्ध झालं. 39 साली नादिरशाह चालून आला. पुढच्या 1.5 वर्षात बादशहाने हे मान्य केलं की जर बाजीराव माझ्या दरवाजापर्यंत येऊन नॉक करू शकतो, तर मध्य प्रांतातनं जी काही आक्रमणं होत आहेत ती अडवण्याचं सामर्थ्य हे फक्त बाजीरावामध्ये, बाकी कोणामध्ये नाही आहे. आणि म्हणून नादिरशाहच्या स्वारीला तोंड देण्याकरता बादशहाने सायमल्टेनियसली खांडवरान आणि या लोकांच्या करवी बाजीरावांना मदतीची साथ घातली आणि बाजीरावांनी ती मदत द्यायला तयार झालेत काइंड ऑफ. आणि हे जे सूत्र आहे, हे सूत्र बाजीरावांच्या एका पत्रामध्ये, म्हणजे 39 सालचंच पत्र आहे की नादिरशाहला मी मदत का करावी, उद्या पुन्हा मी शिवाजी महाराजांकडे येतो ह्याचं कारण शिवाजी महाराजांनी हे सगळे नियम घालून दिलेत आणि हे बाजीराव किंवा ही लोक फॉलो करतात. महाराजांची व्हिजन किंवा महाराजांच्या गोष्टी किती काळाच्या पुढच्या आहेत की ज्या पुढच्या लोकांना कशा उपयोगी पडतात. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेचं शिवाजी महाराजांचं एकोजीराजांनी लिहिलेलं जे पत्र आहे, सेम त्या पत्राचा आधार घेऊन तसंच पुढचं बाजीरावांचं पत्र आहे की नादिरशाह चालून आला तर ते परचक्र येईल, ते फक्त दिल्लीवर नसणार आहे, ते सगळ्यांवरती येईल. नादिरशाह दिल्लीत येऊन थांबणार नाही आहे, तो दक्षिणेकडे येणार. पूर्वी खिलजी कसा दिल्लीत आला, दिल्लीतून दक्षिणेकडे आला, तसा नादिरशाह पुन्हा येईल. महाराष्ट्र जर आपण आत्ताच हालचाल नाही केली तर पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकतो, जर आपण मारले गेलो तर. तर ते होऊ नये म्हणून सगळ्यांना मी एक करतोय. मी राजपूतांना ऑलरेडी एक केला, मी जाटांना एक केलंय. चिमाजी अप्पांकडे जी मोठी फौज आहे, शिंदे, होळकर आणि ही सगळी लोकं मला आता ताबडतोब हवी आहेत. बाजीरावांचं पत्र आहे की आपा आम्ही तो बेवकूफ, मी मूर्ख आहे, मला कळत नाही काही असं, पण तू शहाणा आहेस, तुला कळतंय. नादिरशाह दिल्लीत आलाय, तुझी फौज आहे, वसईचं जो काय होत आहे तो तू तह कर, ते मोकळं कर, माझी फौज आता ताबडतोब रिलीज कर, हे 2 सरदार मला हवेत. सायमल्टेनियसली बाजीरावांनी काय गोष्ट केली आहे, हा जो जगतसिंग मगाशी म्हणालो मी, तर जगतसिंगाचा एक दुधभाऊ होता. दुधभाऊ म्हणजे जगतसिंगाचा सांभाळ करणारी जी दाई असते तिचा तो मुलगा होता, नागराज त्याचं नाव होतं. त्याला बाजीरावांनी लिहिलेले संस्कृत पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यात बाजीरावांचा मनसोबा असा आहे की जर वेळ आली आणि जर नादिरशाहने ते जिंकलं, दिल्ली जिंकलं आणि मुघल बादशाह त्याने काढून टाकली कायमची, तर पुन्हा आपण मुघलांना बसवायचं नाही. जर मुघलांना त्यांनी काढलं, आपण नाही काढायचं, पण त्यांनी काढलं तर आपण नादिरशाहला हरवायचं आणि नादिरशाह तिथून गेला की दिल्लीचं सिंहासन एका हिंदूराजाला द्यायचं. तो हिंदूराजा कोण असणार, तर तो उदयपूरच्या गादीपैकी कोणतरी एक, कदाचित तो जगतसिंग असेल, त्यांच्यापैकी कोणाला तरी आपण तिथे बसवायचं. आता ते शाहू महाराजांना का बसवायचं नाही वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या लोकांचे प्रश्न ते येतात, हेही मला माहिती आहे. पण त्याच पत्रात स्पष्ट वाक्य आहे की दिल्लीची बादशाही छत्रपती स्वामी इच्छित नाहीत. याचं कारण दिल्लीची बादशाही ही आत्ताच्या संपूर्ण राजकारणाचं सेंटर होऊन बसली होती गेली 500 वर्ष, 400 वर्ष, वॉटेवर.
आम्ही हा विचार करावा की दिल्लीच्या पातशाहीकरता आमचं आयुष्य आम्ही तिकडे वाहिलं आहे आणि दिल्लीचं सिंहासन महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही तिकडे जाऊन बसावं. दिल्लीची बादशाही मराठ्यांनी म्हणजे पेशव्यांनी दिल्लीचे बादशाह खेळणं बदलतात ना, बाहुलं बदलतात ना, तसं बदलतात. म्हणजे 1819 साली सय्यद बन्नूच्या मदतीने पहिल्यांदा हा महमदशाह बादशाह गादीवरती आणला. 1754चं आपल्याकडे पत्र आहे की रघुनाथराव आणि मल्हारराव ज्यावेळेला दिल्लीत घुसले त्यावेळेला अहमदशाह बादशाह गेला होता, म्हणजे त्याला बाजूला केलं आणि त्याच्या जागी नवीन बादशाह आणून बसवला, आलमगीर दुसरा. सो बादशाह बदलला, हीच कन्सेप्ट मुळात मराठ्यांनी चालू केली की आम्हाला हा बादशाह मान्य नाही, दुसरा बादशाह आणून बसवा. त्यामुळे दिल्लीची बादशाही आमच्याकरता महत्त्वाचं नाही आहे. आमच्याकरता आता आम्हाला प्रोजेक्ट काय करायचं आहे, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचं सत्ता केंद्र हे सातारा असायला हवं, दिल्ली नाही. त्यामुळे दिल्लीत कोणीही बसू दे, आम्हाला महत्त्वाचं काय, सातारा आहे. सो पुन्हा म्हणजे लोकांचा जर तो प्रश्न येतो की दिल्लीचा बादशाह बदलल्यानंतर तिकडे शाहू महाराज का नाहीत, तिथे शाहू महाराजांना जाऊन बसवण्याची गरजच नाही आहे, कारण दिल्ली ही मुळात सातारापेक्षा खाली आहे. आमचं महत्त्व तर सातारा आहे, सेंटरच सातारा. सेंटर सातारा आहे. त्यामुळे महाराजांनाही दिल्ली नको आहे, मलाही दिल्ली नको आहे. सो अशा सगळ्या ह्याच्यात तो बाजीरावांच्या शेवटच्या 2-3 मोहिमा झाल्या, पण ही दिल्लीची मोहीम महत्त्वाची त्या गोष्टी करताय. लाल महाल पाडून शनिवार वाडा उभारला गेला, यात कितपत तथ्य आहे? शनिवारवाड्यावरती गहकरांनी एक विशेष छोटं पुस्तक लिहिलं, त्यात सगळे पुरावे दिलेले आहेत, पण 1-2 मिनिटात सांगतो. लाल महाल हा पूर्वीपासून 36 साली सुरुवात केली बांधायला आणि तो 40-42 पर्यंत पूर्ण बांधून झाला होता. लाल महाल बांधल्यानंतर लाल महाल कसब्यात होता. लाल महाल आणि शनिवार वाडा या 2 वेगवेगळ्या पेठांमध्ये 2 वेगवेगळे वाडे आहेत. कसब्यातला वाडा वेगळा आहे आणि शनिवार वाड्याच्या भोवताली शनिवार पेठ बाजीरावांनी नवीन वसवली. लाल महाल त्याही वेळेला होता. शनिवार वाडा बांधल्यानंतरचे सुद्धा लाल महालाचे 2 उल्लेख आपल्याकडे आहेत. म्हणजे स्वतः चिमाजीप्पांचा मुलगा सदाशिवराव भाऊ त्याची मुंजल लाल महालात झाली. लाल महालात मांडव घातले वगैरे त्यावेळेला उल्लेख आहे. त्यावेळेला लाल महालात वास्तविक छत्रपती घराण्यापैकी कोणी राहत नव्हतं. तो वाडा ऑब्व्हियसली म्हणजे तो त्यांच्या मालकीचा जरी होता तर त्यांनी नंतर कोणाला विकला किंवा काय केलं आपल्याला माहीत नाही. पण त्या वाड्यात मुंजीकरता मंडप घातलेत किंवा तिथे सगळी सजावट झाली ह्याचे उल्लेख आहेत. लाल महालाची शाकारणी झाली. नंतरच्या काळात नानासाहेब पेशव्यांच्या काळात राणोजी शिंदे आणि राणोजी शिंदेचे कारभारी रामचंद्र बाबा सुकटणकर म्हणून होते, शेणवी त्यांना टिपिकली म्हणायचे. त्या दोघांना पुण्यात राहण्याकरता त्यांचा वाडा नव्हता म्हणून लाल महालाची शाकारणी करून लाल महालात त्या दोघांना राहायला दिल्याचे उल्लेख आहेत. लाल महाल शनिवार वाडा बांधल्यानंतरही होता, अगदी आत्तापर्यंत होता. म्हणजे पांडुरंग पटवर्धन इतिहास संशोधक होते, त्यांचा लाल महालावरती लेख आहे विशेष. इव्हन राजवाड्यांनी काही बाबतीत त्यांचा उल्लेख केला. पुण्यात अंबरखाना नावाची कन्सेप्ट, ही अंबरखाना हे जुन्या जाणत्या त्यावेळेला लोकांना माहिती होतं. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत किंवा मध्यपर्यंत हा हे होता. 20व्या नाही, 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अंबरखाना ही इमारत ही लाल महालाचा एक भाग होता. अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. नंतरच्या काळात ब्रिटिश काळात ज्या वेळेला लाल महाल शनिवारवाडा हे वापरले जात नव्हते, शनिवारवाडा हे सुरुवातीला जेल, वेड्यांचा इस्पितळ वगैरे हे सगळं शनिवारवाड्यामध्ये होतं. लाल महालाचा भाग मे बी त्यावेळेला धान्य साठवण्याकरता केला गेला. ब्रिटिश आमदानीतला सांगतोय, मराठ्यांच्या काळातला नाही म्हणत मी. त्यामुळे नंतरच्या काळात लाल महालाचा उल्लेख हा अंबरखाना म्हणून व्हायला लागला आणि त्या अंबरखानाचं जोतं हे पांडुरंग पटवर्धन, राजवाडे या सगळ्या लोकांनी त्यांच्या हयातीत बघितलेलं आहे. आणि हे जोतं इतकं मोठं आहे की साधारणतः तुमचा आत्ताचा नानावाडावर क्रॉस करून तो भाग पुटपर्यंत येत होता. त्यामुळे शनिवारवाडा बांधला गेला त्यावेळेला लाल महाल होता. शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला त्याही वेळेला लाल महाल होता आणि शनिवारवाडा पूर्ण जळून नष्ट झाला त्याच्यानंतर लाल महालाचं जोतं शेवटपर्यंत कायम होतं. त्यामुळे ते एकमेकांचे पाडून बांधत वगैरे त्याला काही अर्थ काहीच होत नाही. थोडासा वेगळा विषय. आपल्या सगळ्यांचेच दैवत आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराज. खुद्द बाजीराव पेशवे हे महाराजांना कसे बघत होते तेही मानत होते, ते तू मध्ये 2दा-3दा त्याचं उदाहरण दिलंच, तर आणखीन त्याबद्दल सांगशील? 100% म्हणजे छत्रपती कोणीही असते, म्हणजे शिवाजी महाराजांपासून पुढच्या शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती हे पेशव्यांच्या दृष्टीने दैवत. ते नानासाहेब पेशव्यांनी शाहू महाराज गेल्यानंतर शाहू महाराजांच्या पादुका या देव्हाऱ्यात ठेवल्यात. त्यामुळे ती गादी आम्ही आज जे काही आहेत ते छत्रपतींमुळे आहोत, ही सगळ्यांची भावना होती. चिटणीस बखरीत चिटणीस, आता अगेन मी हे मला थोडंसं एक्सप्लेन करतो मी, की चिटणीस बखर म्हटल्यावरती लोक एकदम चिडतात की चिटणीसाने चुकीचं लिहिलं आणि चिटणीसाने हे केलं. चिटणीस बखर ही एक कॉमन कन्सेप्ट आहे. चिटणीस बखर नावाची एक बखर नाही आहे. मल्हाररावराव चिटणीसाने प्रत्येक छत्रपतींचं चरित्र वेगळं लिहिलं. त्याने शिवाजी महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने संभाजी महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने राजाराम महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने धाकट्या शाहू महाराजांचं वेगळं लिहिलं, थोरल्या शाहू महाराजांचं वेगळं लिहिलं. ती थोरल्या शाहू महाराजांची जी बखर आहे त्याच्यात सुरुवातीला वाक्य आहेत की कैलासवासी थोरले स्वामी म्हणजे शिवाजी महाराज
त्यांचा मनोदय असा की उत्तर म्हणजे नर्मदेच्या वरचा जो भाग आहे तो सगळा भाग आपल्याकडे असावा, स्वराज्यात असावा आणि त्याचा आटोप करावा, म्हणजे तो आपल्याकडे घ्यावा. तर महाराजांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणून आता मी पेशवाईवरती आल्यावरती, म्हणजे बाजीराव पेशवाईवरती आल्यावरती माझं कर्तव्य हे की थोरल्या कैलासवासी स्वामींचं स्वप्न पूर्ण करावं. आणि त्याच्याकरता मी दक्षिणेकडे शक्यतो न जाता मी उत्तरेकडे जाणार आणि मुघलांची पातशाही आहे ती मी बुडवणार. शिवाजीबाईंचं स्वप्न हेच आहे. दक्षिण दिग्विजय करताना दक्षिणची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिले पाहिजे आणि मुघल जे मे बी तुम्ही म्हणाल की अकबर तरुणपणी इथे आला, अकबराचा जन्म राजपुतानातला आहे, सलीमचा जन्म इकडचा आहे, म्हणजे जहांगीरचा जन्म इकडचा आहे, शहाजहानचा इकडचा आहे, औरंगजेबाचा इकडचा आहे. 4 पिढ्या भारतात जन्मल्या म्हणून मुघल भारतातले होत नाही. सेम गोष्ट शिवाजीबाईंचं तेच म्हणणं होतं की ही लोक जन्माला जरी इथे आली, ते सावरकरांचं टिपिकल वाक्य म्हणजे हिंदुत्व की तुम्ही हिंदू कोणाला म्हणता, किंवा तुम्ही ज्या वेळेला तुमची पितृभू आणि पुण्यभू ज्या वेळेला या भूमीला मानता त्यावेळेला तुम्ही इकडचे होता. तुम्ही इथे राहून सुद्धा तुमची पुण्यभूमी आणि पितृभूमी तुम्ही दुसरीकडे म्हणत असाल मध्य प्रांतातली, तर तुम्ही इकडचे नाही आहात. तुम्ही जिथे वाढला, तुम्ही जिकडे जेवताय, जिथलं अन्न तुम्ही खाताय, ती तुमची भूमी जर तुम्ही मानतच नसाल तर आम्ही तुम्हाला आपलं का मानावं. हा सेम थॉट शिवाजी महाराजांनी मुघलांविषयी ठेवला, सेम थॉट बाजीरावांनी मुघलांविषयी ठेवला. त्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वप्न जे टिपिकली होतं ते बाजीरावांनी पूर्ण केलं. आणि ही शिकवण ऑब्व्हियसली हे डायरेक्टली नाही आहे आणि इनडायरेक्टली आहे. सेम शिकवण बाजीरावांनी नानासाहेबांना दिली असणार. ह्याचं कारण 1752 सालचं नानासाहेब पेशव्यांचं एक पत्र आहे. निजामाने त्यावेळेला मुल्हेर आणि सगळे किल्ले जिंकले होते. मुल्हेर परत मल्हारराव होळकरांनी जाऊन जिंकला निजामाकडनं. पिलाजी जाधवरावांना नानासाहेब पेशव्यांनी निजामाला पत्र लिहायला सांगितलं. ते पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या पत्रातलं एक वाक्य एवढंच की निजामाने आता परत काही उद्योग करायची गरज नाही आहे. जर तसं तो करायला जाईल तर त्याला एक गोष्ट ठणकावून सांगा. पत्रातलं वाक्य असं की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. शिवाजी महाराज गेल्याच्या 70 वर्षानंतर 72 वर्षानंतरचं हे पत्र आहे. आणि 72 वर्षानंतर सुद्धा नानासाहेब पेशवे ज्यावेळेला हे म्हणतात त्यावेळेला त्यांना हे शिकवलं कोणी? त्यांच्या वडिलांनी शिकवलं, बाजीरावांनी शिकवलं. बाजीरावांना त्यांच्या वडिलांकडनं कळलं, शाहू महाराजांच्या जवळची जी काही मोठी माणसं आहेत त्यांच्याकडनं कळलं. सो या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत म्हणजे शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. शेवटचा प्रश्न, जर सामान्य माणसाला पण थोडासा जास्त बाजीरावांचा अभ्यास करायचा असेल तर तुमचं तर पुस्तक आहेच आहे, शहामतपणा बाजीराव, तर तू कुठली पुस्तकं सुचवशील की त्यांनी वाचावी? ओके. बाजीरावांवरती जुन्या लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तक म्हणजे नाके बेहऱ्यांचं थोरले बाजीराव पेशवे आहे, इतरही आहेत. पण माझ्या दृष्टीने अभ्यासाकरता महत्त्वाची अशी मी एक 3 पुस्तकं सांगेन, माझं सोडून ऑब्व्हियसली, कारण ते नाही सांगू शकत स्वतःचं स्वतः म्हणून. एक सगळ्यात महत्त्वाचं ज्याला टिपिकली अभ्यासकांच्या भाषेत एन्सायक्लोपीडिया काइंड ऑफ म्हणू शकतो आपण, ते म्हणजे मराठी रियासत. त्याचा खंड 3 जो बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पेशवे अशा दोघांचा मिळून तो खंड आहे. त्याच्यात बाजीरावांशी संबंधित जवळपास सगळं मिळेल. आणि आत्ता बाजीरावांचं चरित्र जरी लिहायचं झालं तर तुम्हाला रियासत ही 75% वापरावी लागेल, कारण रियासतकारांनी जे काम केलं आहे म्हणजे नॉट जस्ट रियासत, त्यांनी त्यांच्या टीमने पुण्यातलं पेशवे दप्तर आपलं जे आहे त्यातनं सिलेक्टिव्ह कागद काढून त्यांनी सिलेक्शन्स फ्रॉम द पेशवा दप्तर नावाची एक सिरीज केली. त्याचे 45 व्हॉल्यूम्स आहेत. बरोबर. त्यात बाजीरावांशी संबंधित 4 ते 5 व्हॉल्यूम्स आहेत. दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये आहे थोडंसं, 9वा आहे, 7वा आहे, 14वा 15वा आहे, असं ते व्हॉल्यूमची सिरीज आहे. सो या पत्रांच्या आधारावरती रियासतकारांनी सुरुवातीला म्हणजे 1920च्या दशकामध्ये त्यांनी पहिल्यांदा रियासत लिहिली होती. त्यात पूर्व विभाग, मध्य विभाग वगैरे असं होतं. ही नवीन पत्र मिळाली, त्याच्यावरनं रियासतकारांनी नवीन पत्रांच्या आधारावरती हे खंड रिवाईज केले. आणि आत्ताची जी रियासत अवेलेबल आहे त्याचा 3रा खंड तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो सगळ्या मराठी पत्रांवरती आधारित आहे. दुसरं डॉक्टर उदय कुलकर्णींचं द एरा ऑफ बाजीराव नावाचं पुस्तक आहे. इंग्लिश मराठी दोन्ही त्याचं उपलब्ध आहे. त्यात तुम्हाला सहसंदर्भ सगळ्या गोष्टी, इनफॅक्ट ज्या गोष्टी रियासतकारांना सुद्धा जमल्या नसतील किंवा रियासतकार गेल्यानंतर ज्या गोष्टी उजेडात आल्यात, जी साधनं असतात जे उजेडात आलेत, ती सगळी डॉक्टर कुलकर्णींनी वापरलीत. आणि द एरा ऑफ बाजीराव अतिशय उत्तम, तुम्हाला जर बाजीरावांचं राजकारण, त्याच्या मोहिमा समजून घ्यायची असेल तर ते एक बेस्ट पुस्तक आहे. 3रं पुस्तक बाजीरावांचं चरित्र नाही म्हणणार मी, पण त्यांच्या युद्धविषयक ज्या काही घडामोडी आहेत, हालचाली आहेत. मेजर जनरल शशिकांत पित्रेंचं या समूह नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात लष्करी मोहिमांवरती जास्त एम्फसाइज केलं, भर दिला आहे, पण
चरित्र म्हणून न बघता बाजीराव एक व्यक्ती म्हणून कसे होते किंवा बाजीरावांच्या मिलिटरी टॅक्टिक्स काय होत्या, त्यांची व्हिजन काय होती किंवा त्यांचं ओव्हरऑल आत्ताच्या दृष्टीने जर तुम्हाला विश्लेषण करायचं झालं तर त्यावेळेला त्यांनी जे काय केलेल्या गोष्टी आहेत त्या आत्ता कशा रिलेव्हंट आहेत या सगळ्या गोष्टींकरता यासमहा हे एक बेस्ट पुस्तक आहे. सो 3 माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मराठी रियासत खंड 3, डॉक्टर उदय कुलकर्णींचं दयाराव बाजीराव, मराठी इंग्लिश दोन्ही उपलब्ध आहे, आणि यासमहा. थँक्यू सो मच कौस्तुभ. तू आलास, तू आज बाजीरावाचं अक्षरशः संपूर्ण चरित्र मांडलंयस, त्याची युद्धनीती मांडली. एखादा असा राजकारणी, असा सेनापती, असा योद्धा की ज्याने बाकी कशाचाही विचार न करता फक्त स्वराज्याचा विचार करा, साम्राज्याचा विचार केला, तो आज आमच्यासमोर मांडला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर या एपिसोडमधला कुठला भाग तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, नवीन इतिहासासोबत. धन्यवाद.